नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण गौरी गणपतीसाठी खमंग असे भाजणीचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. तर इथे मी तांदूळ घेतले आहेत. हे तांदूळ जाड आहेत. ज्वारी, चण्याची डाळ, बडीशेप, जिरे, मेथी, धणे आणि उडदाची डाळ. तर आता आपण हे साहित्य आहे हे भाजून घेणार आहोत. तर मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तांदूळ आहेत हे मी भाजून घेते. तांदूळ हे मी चांगले धुवून घेतले आहेत आणि फॅन खाली मी 3 ते 4 तास चांगले सुकवून घेतलेले आहेत. मीडियम गॅसवरती हे तांदूळ आपण चांगले भाजून घेणार आहोत. तर हे बघा, इथे आता कलर चेंज व्हायला लागलेला आहे. तर मी आता हे तांदूळ काढून घेते. आता त्या कढईमध्ये आपण ज्वारी घालूया आणि ज्वारी ही आपण 3 ते 4 मिनिट भाजून घेणार आहोत. तर हे बघा, इथे आता ही ज्वारी भाजली आहे, मी काढून घेतली. आता त्यामध्ये चण्याची डाळ घालते. ही पण आपण चांगली भाजून घेऊया. तर हे बघा, हिचा कलर चेंज झाला, मी काढून घेते आणि यामध्ये उडदाची डाळ घालते. हे बघा, इथे उडदाची डाळ ही झाली चांगली भाजून. आता मी धणे घालते. इथे हे भाजताना हे करपवायचे नाही तर या पिठाला करपलेल्याचा स्वाद येईल. तर इथे बघा, धणे झाले भाजून. मी बडीशेप घातली आहे आणि ही पण आपण चांगली भाजून घेणार आहोत. तर हे पीठ आहे हे चांगले 2 ते 3 महिने टिकले जाते. जर तुम्ही हे पीठ करून ठेवलात तरीही चालेल आणि या पिठाचे थालीपीठही खूप छान अशी होतात. तर इथे हे बघा, जिरे भाजून झाले. आता मी मेथी घालते आणि मी चांगली भाजून घेते. तर आता इथे हे बघा, सर्व भाजून झाले आहेत. इथे मी आता हे सर्व चांगले मिक्स करून घेणार आहे आणि मी हे चक्कीवरून दळून आणणार आहे. तर मी हे सर्व चांगले मिक्स करून घेते आणि मी हे दळून आणते. तर इथे मी हे पीठ दळून आणलेले आहे. मीठ आणि कांदा मी चांगला किसून घेतलेला आहे. कांदा घातल्याने वड्यांना चांगला स्वाद येतो. तर ह्या पिठामध्ये मी सुरुवातीला कांदा घालते आणि मीठ घालते आणि हे आपण चांगले पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर मी हे चांगले सर्व पिठाला कांदा आणि मीठ लावून घेते. तर हे बघा, इथे आता चांगले असे लागले आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. तर मी गरम पाणी घालते आणि हे चमच्याने मिक्स करून घेते, नाहीतर हात आपला भाजला जाईल. आणि जर तुम्हाला परत पाणी लागले तर तुम्ही थंड पाण्याने हे पीठ मळलात तरीही चालेल. या पिठामध्ये तुम्ही गव्हाचा वापर केला तरीही चालेल. तर हे बघा, इथे आता हे थंड झाले आहे. आता मी पीठ मळून घेते. हे बघा, मी इथे अशा पद्धतीमध्ये हे पीठ मी मळून घेतले आहे. तर हे पीठ मी आता 15 ते 20 मिनिट झाकून ठेवणार आहे. तर मी झाकण ठेवते. तर इथे आता 15 ते 20 मिनिट झाले आहेत. आता आपण वडे करायला घेऊया. इथे मी पॉलिथिन पेपर घेतला आहे. तुमच्याकडे दुधाची पिशवी किंवा तेलाची पिशवी असेल आणि ती घेतलात तरी चालेल. आता एक गोळा घेऊन आपण पॉलिथिनवरती ठेवूया आणि वरतून तेल लावून घेऊया आणि वरतून परत आपण दुसरा पॉलिथिन ठेवून डिशने प्रेस करून घेणार आहोत. तर हे बघा, इथे आता वडा तयार आहे. वडा गोलही झाला आहे आणि सर्व बाजूने सेम झालेला आहे. हे बघा, आणि मी किती पातळ केला आहे तो पण बघा. म्हणजे वडे हे छान असे फुलले जातात. तर हा वडा आता आपण तळून घेऊया. तर इथे मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये तेल घातले आहे. तेल चांगले गरम झाले. आता वडा सोडूया. गॅस आहे हा मीडियम ठेवायचा आहे आणि हे सर्व वडे करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, किती वडा फुलला आहे आणि वरती आला आहे. कलर चेंज झाला की आपण वड्याला काढून घेणार आहोत. तर आता कलरही चेंज झाला आहे. आता आपण वड्याला काढून घेऊया. असेच मी सर्व वडे हे बघा करून घेतले आहे. त्यातील एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते.
हे बघा किती छान असा फुलला आहे वडा आणि हे वडे खायला खूप टेस्टी लागतात। तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत नमस्कार।